अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. आज आपण श्री गंगोत्सव या उत्सवाविषयी जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगोत्सव साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ शुद्ध दशमीला दशहरा असंही नाव आहे. या तिथीस भूतलावर गंगामाईचं अवतरण झालं आहे. म्हणून भावपूर्वक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हे व्रत स्त्री पुरुष दोघेही मोठ्या उत्साहाने करतात. या व्रताची जी कथा प्रचलित आहे ती अत्यंत रोमांचित, प्रेरणादायी आणि भावरूपक आहे. आपण ही कथा थोडक्यात आता जाणून घेऊया. सूर्यवंशामध्ये सगर नावाचा एक प्रजाहित दक्ष, लोककल्याणकारी, प्रियभाषी, चारित्र्य संपन्न राजा होऊन गेला. आपल्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध प्रस्थापित करण्यासाठी या राजानं अश्वमेध यज्ञ करण्याचा मनोदय आणि संकल्प केला. या सिद्धीसाठी अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडून दिला. या घोड्याच्या पर्यायाने अश्वमेध यज्ञाच्या सिद्धीसाठी कोणाचेही कोणत्याही प्रकारे विघ्न, अडथळा येऊ नये म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठी आपल्या सैन्य दलातील अत्यंतिक दक्ष, शूर, निर्भय, पराक्रमी असे सैनिकही पाठवले. अश्वमेध यज्ञाचा घोडा चौफेर दौडत होता. पण एके दिवशी वायू वेगानं दौडत गेल्यामुळे घोडा आणि सैनिकांमध्ये फार मोठं अंतर राहिलं. कपिल महामुनी आपल्या नित्याच्या साधनेस बसलेले असताना बाजूला तो घोडा गेला. सैनिकांच्या दृष्टीपथात घोडा काही दिसेना. त्यांनी खूप शोध घेतला पण व्यर्थ. त्यामुळे सगर राजाचे सैनिक राज्यात परत आले. फक्त सैनिक परत आलेले पाहून आता राजानं आपल्या प्राणप्रिय मुलांना अश्वमेध यज्ञाच्या पूर्तीसाठी पाठविलेल्या घोड्याचा शोध घेण्यासाठी पाठवलं. पित्याच्या आज्ञेप्रमाणे राजाची मुलं सर्वत्र शोध घेत होती आणि सुदैवानं शोधकार्यात या मुलांना यशही आलं. कपिल महामुनींच्या आश्रमाबाहेर आपला घोडा चरत असताना त्यांना दिसला. घोड्याला पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. परंतु त्यांना कपिल महामुनींचा फार राग आला. राजाची मुलं असली तरी त्यांचे बालवय होते. कपिल महामुनींनीच आपल्या पिताश्रींचा अश्वमेध यज्ञ सफल होऊ नये या असूयेने, संकुचित क्षुद्र विचारानं आपल्या घोड्याला पळवून नेलं असा त्यांचा समज झाला. त्यांचा क्रोध अनावर होऊन त्या रागाच्या भरात त्या मुलांनी महामुनींना अशिष्ट, असभ्य भाषा वापरली. त्यांचा तो बेतालपणा, त्रागा पाहून अतिशय क्रुद्ध, संतप्त झालेल्या मुनींनी आपल्या योग सामर्थ्यानं त्या मुलांचं भस्म करून टाकलं. त्या मुलांनी आपल्या विवेकावर नियंत्रण न ठेवल्यामुळे त्यांच्या नशिबी असे भोग आले होते. घोड्याच्या शोधार्थ पाठविलेली आपली मुलं परत आली नाहीत याची चिंता सगर राजाला लागली. राजाने आपला नातू अंशुमान यास घोड्याच्या आणि आपल्या पुत्रांच्या शोधासाठी पाठवलं. अंशुमनाचे नशीब खरोखरच बलवत्तर होतं. अंशुमनाला थोड्याच दिवसात कपिल महामुनींचा आश्रम आणि तिथे असलेला आपला घोडा दिसला. त्याच्या कष्टाचं, श्रमाचं सार्थक झालं होतं. घोड्याला पाहताच त्याने ममतेने त्या घोड्याच्या अंगावरून हात फिरविला. मुनींना हात जोडून श्रद्धापूर्वक वंदन केलं. अंशुमनाचा विनम्र स्वभाव, सदाचारी वागणं, आर्जवी सुविचारी बोलणं पाहून कपिल महामुनी त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. वत्सा, हा घोडा घेऊन जा अशी त्यांनी अंशुमनाला आज्ञा केली. परंतु अंशुमना, तुझे चुलते आपल्या बेलगाम वागण्यामुळे त्यांच्या कर्मानं भस्म होऊन या भूमीवर पडले आहेत असेही त्यांनी सांगितलं. अंशुमनाच्या डोळ्यात घोडा सापडल्याचे आनंद अश्रू तरळत होते. तर आपल्या चुलत्यांची अशी हीन दीन अवस्था पाहून दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू ओघळत होते. अंशुमान त्यांना म्हणाला, मुनिवर्य, याला पर्याय नाही काय? कपिल महामुनी म्हणाले, वत्सा, गंगा जलाशिवाय हे जिवंत होणार नाहीत. गंगोदक हाच एकमात्र उपाय आहे. कपिल महामुनींचे अमृत बोल श्रवण करून त्यांचा मंगल आशीर्वाद घेऊन अंशुमान घोड्याला घेऊन राज्यात परतला. आपला घोडा निर्भेदपणे परत आल्यावर सगर राजानं आपला अश्वमेध यज्ञाचा संकल्प सिद्धीस नेला. यज्ञामुळे आपली जीवनेच्छा पूर्णत्वास नेली. पण आपल्या लाडक्या प्राणप्रिय पुत्रांचा विरह मात्र राजाला सावरू शकला नाही.
यज्ञानंतर आपल्या राज्यकारभाराची सगळी सूत्र अंशुमनाकडे स्वाधीन करून आपल्या सर्व सुखाचा वैभवाचा त्याग करून राजानं तपश्चर्येसाठी प्रस्थान केलं. सगर राजानं आपल्यावर विश्वासानं राज्य सोपवल्यामुळे अंशुमनाला त्याचे योग्य भान होतं. परंतु आपल्या चुलत्यांना जिवंत करण्यासाठी गंगोदक आणण्याकरिता कपिल महामुनींच्या आज्ञेप्रमाणे त्याने कठोर तपश्चर्या केली. पण त्याला या बाबतीत नशिबानं साथ दिली नाही. मग अंशुमनाचा मुलगा दिलीप यानेही आपल्या पित्याप्रमाणे साधना केली, पण तोही दुर्दैवी ठरला. परंतु ही कठोर अविचल तपोसाधना खंडित न होता कालांतरानं राजा दिलीपचा मुलगा भगीरथ यानेही आपल्या पूर्वसुरींची तपश्चर्येची परंपरा अविरत चालू ठेवली. भगीरथाच्या योग सामर्थ्याच्या प्रभावानं अढळ तपश्चर्येनं गंगामाता प्रसन्न झाली. भगीरथाला स्वर्ग सुखाचा आनंद झाला. भगीरथाची भक्ती विरागी वृत्ती पाहून गंगामाई म्हणाली, भगीरथा, मी तुझ्यावर संतुष्ट होऊन प्रसन्न झाली आहे. तुला जे हवं ते माग, तुझं मनोरथ पूर्ण होईल. भगीरथानं आपला सदहेतू गंगामातेस सांगितला. गंगामाता स्नेहार्द नजरेनं भगीरथाकडे पाहू लागली. त्याला म्हणाली, भगीरथा, तुझी इच्छा मी जाणते रे, पण मी स्वर्गातून भूतलावर आले ना तर माझ्या प्रचंड प्रवाहाचा आवेग कोण स्थिर करणार रे? या भन्नाट बेभान वेगाला योग्य दिशा मार्ग कोण दाखवेल? भगीरथ आत्मविश्वासानं आणि इच्छाशक्तीनं म्हणाला, गंगामाते, मी सर्व शक्तिमान भगवान महादेव तुझ्या वेगानं योग्य नियंत्रण करतील. भगीरथ आत्मविश्वासानं इच्छाशक्तीनं म्हणाला, गंगामाते, सर्व शक्तिमान भगवान महादेव तुझ्या वेगाचं योग्य नियंत्रण करतील. त्याप्रमाणे राजा भगीरथानं शिवशंकरांची आराधना केली. विशुद्ध भावचित्तानं केलेल्या आळवणीनं प्रार्थनेनं शिवशंकर कुणाही भक्ताला प्रसन्न न झाले तर नवलच. परंतु राजा भगीरथानं आपल्या पूर्वजांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्वांची इच्छा तृप्त करण्याकरिता कठोर अविश्रांत परिश्रमानं असाध्य ते साध्य केलं. भगवान शिवशंकर राजा भगीरथावर प्रसन्न होऊन त्याच्या भावनेच्या उमाळ्यांनी गहिवरले. त्याच्या आकांक्षा साकार झाल्या. ज्या कपिल महामुनींच्या आश्रमाजवळ त्याचे पूर्वज भस्म होऊन पडले होते त्या स्थानी त्याच्यासोबत निघाले. काय ते भाग्य! राजा सगराची मुले ज्या स्थळी भस्म होऊन पडली होती त्या ठिकाणी गंगोदकाचा स्पर्श होताच सर्व मुले सचेतन झाली. पूर्वावतार त्यांना प्राप्त झाला. राजा भगीरथानं आपल्या अथक परिश्रमानं गंगेस स्वर्गलोकातून भूलोकी आणलं. तो दिवस ज्येष्ठ शुद्ध दशमीचा होता. भगीरथाच्या नावावरून गंगेस भागीरथी असं नाव पडलं. म्हणून प्रत्येक भाविक मन श्रद्धेनं अपूर्व जल्लोषात जय गंगे जय भागीरथी असा जयघोष करीत असतो. भगीरथ प्रयत्न हा शब्द परमावधीचा प्रयत्न या अर्थी वापरण्याचा रिवाज पडला. गंगा नदी सर्वात श्रेष्ठ तीर्थ मानलं आहे. गंगा स्नानाच्या योगानं 10 पातकांचं शालन होतं अशी धारणा असल्यामुळे गंगेस दशहरा असेही म्हणतात. ज्येष्ठातील शुद्ध दशमी हिंसा, चोरी करणे, परस्त्रीकडे वासना, विकार भावनेनं पाहणे, असत्य बोलणे, कठोर बोलणे, असंबद्ध बेताल बडबडणे, चहाडी करणे, दुसऱ्यांचं द्रव्य लोभ ठेवणे, अनिष्ट अशिष्ट विचार करणं, स्वार्थी दांभिक गोष्टीचा अट्टहास करणं अशा 10 पातकांचा विनाश लय करते म्हणून तिला दशहरा म्हणतात. या दिवशी मंगळवार किंवा हस्त नक्षत्र असा योग असल्यास ही तिथी सर्व पाप नष्ट करते अशी धारणा आहे. या व्रताची मुख्य देवता गंगा असून ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, भगीरथ आणि हिमाचल या गौण देवता आहेत. पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे उपचार प्रत्येकी 10 संख्येने गंगेला समर्पण करणे हे या व्रताचं वैशिष्ट्य आहे. असा हा पुण्य पावन गंगा दशहरा. जय गंगे जय भागीरथी अशा ह्या पुण्य पावन गंगा माईच्या चरणी नतमस्तक होऊया आणि गंगा दशहऱ्याच्या सर्व आपल्या भाविकांना आपण शुभेच्छा देऊया. जय गंगे जय भागीरथी.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा